नीट परीक्षा प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, इंधन टंचाई, महागाई, शेतकरी कर्जमाफी आणि खतांच्या वाढत्या किमतींसह विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात काँग्रेसने आसूड मोर्चा काढला। या मोर्चात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, देशातील इंधन टंचाईची समस्या दूर करावी, वाढती महागाई नियंत्रणात आणावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तसेच खतांच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले होते। तसेच आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी गाढव हातगाडीवर ठेवलेले मोटारसायकल आणि बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आला। या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शासनाने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही। शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे। त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून आलेले आहे। त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे।